नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कारागृह विभागाची सविस्तर जाहिरात आपल्याकडे आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकूण 255 पदासाठी मित्रांनो ही सरळ सेवा भरती राबवली जाणार आहे. तर मित्रांनो 36 जिल्हा केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, गेल्या जाहिरातीमध्ये आपण जे पदनाम आहेत त्याची एकूण जागा आणि त्याची वेतन श्रेणी पाहिली होती. तर मित्रांनो, त्यामध्ये सविस्तर जाहिरात आल्या नसल्यामुळे शैक्षणिक अर्हता आपण पाहू शकलो नाही. तर मित्रांनो, तुम्ही इथे शैक्षणिक अर्हता पाहू शकता. तर क्रमांक 1चं पद आहे लिपिक आणि त्यासाठी मित्रांनो 125 जागा आहेत. तर मित्रांनो आणि येथे त्याची वेतन श्रेणी दिलेली आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. तर मित्रांनो, क्रमांक 2चं पद आहे वरिष्ठ लिपिक आणि त्यासाठी मित्रांनो 31 पदे आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. तर मित्रांनो, क्रमांक 3चं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी. तर मित्रांनो, त्यासाठी शैक्षणिक अर्हता SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्टहँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी 40 प्रति शब्द मिनिट. तर मित्रांनो, यासाठी टायपिंग लागेल. तर मित्रांनो, क्रमांक 4चं जे पद आहे ते मिश्रक पद आहे. तर त्यासाठी 27 वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी शैक्षणिक अर्हता SSC, HSC. तर मित्रांनो, SSC, HSC किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिल. तर मित्रांनो, नाव नोंदणी आवश्यक व अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल मित्रांनो. तर अनुभव जर असला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. तर क्रमांक मित्रांनो 4चं पद आहे शिक्षक. त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता SSC, HSC किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण. तर मित्रांनो, प्रौढ शिक्षण वर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. तर मित्रांनो, क्रमांक 6चं पद आहे शिवणकाम निदेशक. तर त्यासाठी पदे मित्रांनो 10 आहेत आणि त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फार्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर मित्रांनो, क्रमांक 7चं पद आहे सुतारकाम निदेशक. तर मित्रांनो, त्यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे तर त्यामध्ये मित्रांनो SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर नेक्स्ट आपण पाहू शकता मित्रांनो, क्रमांक 8चं जे पद आहे तर ते आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि त्यासाठी मित्रांनो 8 वॅकन्सी आहेत. तर शैक्षणिक अर्हता त्याची आहे भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र लागेल. तर नेक्स्ट आपण पाहू शकता बेकरी निदेशक. त्यासाठी 4 वॅकन्सी आहेत. तर SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राफ्टमॅनशिपचे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असल्याबाबत व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. आणि नेक्स्ट आपण पाहू शकता तानाकार. तर मित्रांनो, यासाठी 6 वॅकन्सी आहेत आणि शैक्षणिक अर्हता आहे SSC, HSC व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा मित्रांनो अनुभव आवश्यक आहे. आणि नेक्स्ट आपण पाहू शकता क्रमांक 11चं पद आहे विणकाम निदेशक. तर मित्रांनो, त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. तर मित्रांनो, प्राधान्य कशासाठी असेल तर त्यामध्ये हे प्रमाणपत्र असतील तर त्यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. तर क्रमांक 12चं पद आहे चर्मकला निदेशक. तर मित्रांनो, यासाठी SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, क्रमांक 13चं पद आहे निदेशक. तर मित्रांनो, यासाठी
बहुतेक मॅक्झिमम विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आणि हे सगळे असेच मित्रांनो शैक्षणिक अर्हता आहेत ज्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर क्रमांक 13चं पद आहे यंत्रनिदेशक. तर मित्रांनो SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक म्हणजेच मेकॅनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर मित्रांनो क्रमांक 14चं निटिंग अँड विविंग निदेशक. तर यासाठी एक पद आहे. तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता SSC HSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कॉर्पोरेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर मित्रांनो हे तुमची शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तुम्ही ही पूर्ण वाचून घ्या. तर करवत्या. तर क्रमांक 15चं पद आहे करवत्या. तर मित्रांनो यासाठी 4थी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वायर कामाचा 1 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. तर लोहार काम निदेशक यासाठी एक वॅकन्सी आहे. तर त्यासाठी SSC HSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहार काम संबंधी शीट मेटल किंवा टीन स्मिथ वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातू उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो क्रमांक 17चं जे पद आहे कातारी त्यासाठी SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी म्हणजेच टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तर क्रमांक 18चं जे पद आहे गृहपर्यवेक्षक त्यासाठी मित्रांनो SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. तर यामध्ये मित्रांनो प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षण म्हणून अनुभव असल्यास मित्रांनो प्राधान्य दिले जाईल. तर क्रमांक 19चं पद आहे पंजा व गालीचा निदेशक त्यासाठी मित्रांनो SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर मित्रांनो हे शैक्षणिक अर्हता आहे का ते तुमचे पाहून घ्या. तर ब्रेल लिपी निदेशक तर त्यासाठी SSC शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर क्रमांक 21चं जे पद आहे तर त्यामध्ये मित्रांनो जोडारी जे आहे तेही तुम्ही इथे पाहू शकता. एक पद आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. त्याचे मित्रांनो 255 एकूण पदे 255 आहेत आणि त्यामधले आपण मेन पॉईंट महत्त्वाचे आणि पुढे जे मेन पॉईंट आहे ते आपण पाहणार आहोत. तर परीक्षा दिनांकाबाबत महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे. तर पदसंख्या संदर्भात सर्वसाधारण तरतुदी खाली दिलेल्या आहेत तेही तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये पुढचा महत्त्वाचा पॉईंट आपण पाहणार आहोत. येथे अनाथ आरक्षण माजी सैनिक आरक्षण याबाबत माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो शैक्षणिक अर्हताबद्दल ही माहिती खाली दिलेली आहे. तर मित्रांनो आपण पात्रता पाहू शकता. भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादेचं मित्रांनो इथे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1/1/2024 असेल. तर मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्ष असेल. तर जास्तीत जास्त मित्रांनो 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारासाठी किमान वर्ष 18 असले पाहिजे. तर मित्रांनो 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर मित्रांनो पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी इथे माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप कसे असेल त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो लिपिक जे आहे त्यासाठी मित्रांनो प्रश्नसंख्या 25 गुण 50 मराठीसाठी. इंग्रजीसाठी 25 गुण असतील 25 प्रश्न असतील आणि गुण असतील 50. तर सामान्य ज्ञानासाठी प्रश्न 25 तर गुण 50 असतील. बौद्धिक चाचणी अंकगणित यासाठी मित्रांनो प्रश्न 25 असतील तर गुण 50 असतील. तर परीक्षा कालावधी 2 तास म्हणजेच 120 मिनिट असतील. तर मित्रांनो खाली परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे तेही तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे तुम्हाला कागदपत्र लागतील. तर हे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर येथे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. तर मित्रांनो जिल्हा केंद्र निवडीबद्दल ही इथे माहिती दिलेली आहे.
तर मित्रांनो इथे परीक्षेची जी आपली फीस असेल ते खुला प्रवर्ग जे असतील त्यांच्यासाठी 1000 आणि जे मागासवर्गीय म्हणजे प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे असतील तर त्यांच्यासाठी 900 रुपये फीस असेल. तर माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही मित्रांनो. परीक्षा शुल्क येथे नाही माजी सैनिकांना. तर मित्रांनो आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी 1/1/2024 रोजी पासून मित्रांनो सुरू होईल आणि त्याची लास्ट डेट 21/1/2024 असेल. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21/1/2024 रोजी असेल मित्रांनो. या पर्यंत तुमची ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क जो भरण्याचा अंतिम दिनांक आहे तो दिलेला आहे. तर परीक्षा दिनांक व कालावधी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तर मित्रांनो हे जे संकेतस्थळ आहे तर यावर तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होतील. उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल मित्रांनो या संकेतस्थळावर. तर मित्रांनो अतिशय चांगली वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो ही सविस्तर जाहिरात आहे आणि या अगोदर आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये मित्रांनो शॉर्ट जाहिरात होती. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा.